मंडळी, पहाटेच्या शांततेत जयपूर शहर अचानक पोलिसांच्या सायरनने दणाणून उठलं. रस्त्यांवर तब्बल 3000 पोलीस तैनात झाले. संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप देण्यात आलं. इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आणि शहरातील नागरिकांच्या नजरा एका ठिकाणी खिळल्या. कारण काही तासातच जयपूरमधील 44 वर्ष जुन्या नुरानी मशिदीवर बुलडोझर चालणार होता. ज्या मशिदीत अनेक वर्षांपासून शेकडो लोक नमाज अदा करत होते, ज्या वास्तूशी हजारो लोकांच्या धार्मिक भावना जोडलेल्या होत्या, ती मशीद प्रशासनाच्या कारवाईच्या केंद्रस्थानी आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून या मुद्द्यावरून जयपूरमध्ये वातावरण तापलेलं होतं. एका बाजूला धार्मिक भावना आणि मशिदीचं अस्तित्व टिकवण्याची मागणी होती, तर दुसऱ्या बाजूला शहराच्या विकासासाठी आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्ता रुंदीकरणाची महत्वाकांक्षी योजना होती. ही परिस्थिती इतकी संवेदनशील बनली होती की कोणतीही ठिणगी मोठ्या संघर्षाचं रूप घेऊ शकते अशी भीती प्रशासनाला होती. मात्र अखेर जयपूर प्रशासनाने कठोर भूमिका घेत साफसफाई आणि रस्ता रुंदीकरण मोहिमेला वेग दिला आणि हजारो पोलिसांचा फौजफाटा, इंटरनेट बंदी आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेच्या छायेत ही मोठी कारवाई सुरू करण्यात आली. पण हा निर्णय इतका वादग्रस्त का ठरला? नुरानी मशीद नेमकी रस्ता रुंदीकरणाच्या आड कशी आली? या कारवाईला विरोध करणारे नेमके कोण होते? आणि धार्मिक भावना दाखवल्या जाणार नाहीत याची काळजी घेत प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत हे संपूर्ण ऑपरेशन कसं पार पाडलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, राजस्थानची राजधानी जयपूर. सोमवारची सकाळ. जयपूरच्या मालवीय नगर परिसरात लोक उठले होते. संपूर्ण भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसत होता. अनेक रस्ते बंद करण्यात आले होते. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आली होती. सामान्य नागरिकांना आणि अगदी माध्यमांनाही कारवाईच्या ठिकाणापासून दूर ठेवण्यात आलं होतं. परिसरातील वातावरण पाहिलं तर एखादी मोठी सुरक्षा मोहीम सुरू असल्याचं चित्र दिसत होतं. पण प्रत्यक्षात सुरू होती जयपूर विकास प्राधिकरणाची म्हणजेच JDA अतिक्रमण हटवण्याची मोठी मोहीम. या मोहिमेचं केंद्रबिंदू होतं नुरानी मशीद. 1981 मध्ये बांधण्यात आलेली ही मशीद तब्बल 44 वर्षांपासून परिसरातील मुस्लिम समाजासाठी धार्मिक केंद्र होती. मशीद समितीच्या माहितीनुसार जवळपास 391 चौरस गज जागेवर उभारण्यात आलेल्या या मशिदीत दररोज शेकडो लोक नमाज अदा करत होते. अनेक पिढ्या या मशिदीशी जोडल्या गेल्या होत्या. त्यामुळे अचानक बुलडोझर कारवाईची बातमी समोर येताच परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. मात्र प्रशासनाची बाजू वेगळी होती. JDAच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ज्या भागात ही मशीद होती त्या भागातून रेल्वे लाईन लगत जाणारा रस्ता रुंद करण्याचा मोठा प्रकल्प सुरू आहे. हा रस्ता 80 फूट रुंद करण्यात येणार आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ज्या जागेची आवश्यकता आहे त्या जागेत अनेक बांधकामं येत होती. त्यामध्ये केवळ नुरानी मशीदच नव्हती, तर 2 मंदिरे, एक मजार, एक सत्संग भवन आणि 100 पेक्षा अधिक घरेही या प्रकल्पाच्या कक्षेत येत होती. विशेष म्हणजे ही कारवाई एका दिवसात ठरलेली नव्हती. प्रशासनाच्या माहितीनुसार यापूर्वीच या भागातील अनेक घरे हटवण्यात आली होती. मे महिन्यामध्ये 100हून अधिक घरांवर बुलडोझर कारवाई करण्यात आली होती. आता उर्वरित धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचा टप्पा सुरू झाला होता. प्रशासनाचा दावा आहे की सर्व संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. मात्र मशीद समितीने या दाव्याला विरोध केलाय. समितीच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांना कारवाईपूर्वी पुरेसा वेळ देण्यात आला नाही. त्यांचा दावा आहे की नोटीस उशिरा देण्यात आली आणि कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्यासाठी आवश्यक वेळच मिळाला नाही. त्यामुळे ही कारवाई घाईघाईत करण्यात आल्याचं त्यांचं मत आहे. दरम्यान या कारवाईची सर्वात जास्त चर्चा झाली ती सुरक्षा व्यवस्थेमुळे. प्रशासनाला भीती होती की धार्मिक स्थळांवर कारवाई झाल्यानंतर तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आधी संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप देण्यात आलं. जवळपास 3000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे सतत देखरेख ठेवण्यात येत होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनानं सर्वतोपरी खबरदारी घेतली होती. एवढंच नाही तर अफवा पसरू नयेत म्हणून प्रशासनानं एक मोठा निर्णय घेतला. जयपूर शहरातील अनेक भागांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. 2G पासून 5G पर्यंतच्या सर्व सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या. व्हॉट्सअप, फेसबुक, एक्स यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही निर्बंध आणण्यात आले. बल्क SMS सेवाही बंद करण्यात आल्या. प्रशासनाचं म्हणणं होतं की सोशल मीडियावरून अफवा पसरल्यास परिस्थिती बिघडू शकते आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सोमवारी सकाळी कारवाई सुरू झाल्यानंतर JDAच्या पोकलेन आणि JCBंनी मशीद पाडायचं काम सुरू केलं. सुरुवातीला मुख्य भाग कमकुवत करण्यात आला. त्यानंतर काही तासातच इमारतीचा मोठा भाग कोसळला.
दुपारपर्यंत संपूर्ण रचना जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर लगेचच मलबा हटवण्याचं काम सुरू झालं. परिसरात अजूनही मोठा पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आलाय. या संपूर्ण घटनेनं पुन्हा एकदा विकास आणि धार्मिक भावना यांच्यातील समतोलाचा प्रश्न समोर आणलाय. शहरांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी रस्ते रुंद करणे, वाहतूक सुधारणा करणे आणि अतिक्रमण हटवणे आवश्यक असल्याचं प्रशासन सांगत आहे. दुसरीकडे अनेक नागरिक आणि धार्मिक संस्था अशा कारवायांमध्ये अधिक संवाद, अधिक वेळ आणि अधिक संवेदनशीलता आवश्यक असल्याचं मत व्यक्त करत आहेत. सध्या प्रशासन या कारवाईला विकास प्रकल्पाचा भाग असल्याचं सांगत आहे. त्यांचा दावा आहे की कारवाई एका धर्मापुरती मर्यादित नव्हती, कारण मशिदीसोबतच 2 मंदिरे, एक मजार आणि एक सत्संग भवन यांनाही पाडण्यात येत आहे. त्यामुळे नियम सर्वांसाठी समानपणे लागू केल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. पण या घटनेनंतर आता चर्चेचा केंद्रबिंदू एकच आहे. विकासाच्या नावाखाली धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याची ही पद्धत भविष्यात आणखी ठिकाणी दिसणार आहे का? अशा कारवायांमुळे स्थानिक समाजात निर्माण होणाऱ्या भावना प्रशासन कशा हाताळणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकास आणि श्रद्धा यांच्यामध्ये संतुलन साधण्याचं आव्हान सरकार आणि प्रशासन कसं पेलणार? जयपूरमधील नुरानी मशीद प्रकरण हे आता केवळ एका शहरापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. विकास, अतिक्रमण, धार्मिक स्थळं, कायदा सुव्यवस्था आणि प्रशासनाची भूमिका या सगळ्या मुद्द्यांवर देशभरात चर्चा सुरू झाली आहे. आणि म्हणूनच या प्रकरणाकडे पुढील काही दिवस संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहणार आहे. तर मंडळी, तुमचं या प्रकरणावर काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि सोबतच विषय भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.